सामन्याला सुरुवात करायचे पंच आजच्या दिवसाचे पंच नावाजलेले पंच रणजित आणि दीपक चांगल्या कामगिरी करत आहे. सलग दुसरा दिवस आजच्या या स्पर्धेचा अचूक असे निर्णय दिले आहेत आपल्या या स्पर्धेसाठी त्यांनी. आणि हा या लीगचा शेवटचा सामना होतोय तो लवली 11 वर्सेस धियान व काव्यांश 11 यामध्ये लवली ग्रुप या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. बघू काल तर शेवटच्या सामना होता त्यामध्ये 107 धावा केल्या होत्या त्या गावगादेव संघाने 5 षटकांचा. हा कालच्या शेवटच्या मॅचचा जो मॅन ऑफ द गाव 5वी मॅच होती त्याचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो भेटलाय तो जितेंद्र यादव. जिथे कुठे असतील त्यांनी येऊन आपला पारितोषिक घेऊन जायचं. जितेंद्र यादव कालचा आहे जितेंद्र यादव. लवकर क्षेत्र लावून घ्यायचं आहे लवली ग्रुप. अंकित यांच्या हातात त्यासाठी आपल्याला मॅन ऑफ द धावगा देव संघाचा खेळाडू राजने येऊन सुद्धा आपली मॅन ऑफ द पुरस्कार घेऊन जायचा. राज कुठे असतील त्यांनी आपला पुरस्कार घेऊन जायचा. राज धावगा देव या संघाचा खेळाडू राज. पहिला चेंडू नितीन वैती आणि हा मला पहिला चेंडू अभय यांच्या बॅटवरती काय आलेला नाही. निर्धाव जाते चेंडू डॉट चेंडू. चांगली सुरुवात नितीन वैती नावाजलेले खेळाडू आहे. एके काळचे खूपच नावाजलेले खेळाडू वन मॅन आर्मी सारखे ते खेळायचे. भरपूर ट्रॉफी असतील त्यांच्या घरी ठेवायला जागा नसेल एवढ्या ट्रॉफी असतील. आणि यामध्ये वाईट चेंडू नजर लागलेली आहे. सातव्या मॅच साठी अनिल कुमार मॅन ऑफ द पुरस्कार 7व्या मॅच साठी अनिल कुमार इकडे यायचं आहे प्लीज. किशन यांच्या हातून मॅन ऑफ द पुरस्कार किशन. 7व्या मॅच साठी अनिल कुमार चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी. त्या मॅच मध्ये 3 विकेट पटकावले होते. आता परत एकदा एज लागला होता. एक चान्स होता एक ऑपॉर्च्युनिटी होती परंतु जितूच्या डोक्याच्या वरून एक डिक्लेअरच्या रूपात एक धाव भेटेल. आणि नितीन वैती एक सुंदर अशी ऑपॉर्च्युनिटी आलेली एक संधी आलेली आहे. आपल्याला विकेट घेतली आहे तर 2100 रुपयाचा पारितोषिक. विकेट घेतल्यास लक्ष्मण भंडारी याच्याकडून 2100 रुपयाचा पारितोषिक. नितीन मंडळीला खूपच चांगली संधी आलेली आहे. चांगला संडे जाईल आपला. संध्याकाळची सोय होईल चांगली. त्यामध्ये पुढचा चेंडू नितीन वैती टाकण्याचा सज्ज. आज चांगला असा फाटका थोडासा खराब क्षेत्ररक्षण सुशील यांच्याकडून. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न आणि दुसऱ्या धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. चांगला बॅकअप करताना राजेश आणि जितू. चला पुढे उडवली आपण. हे इथे लक्षात दे इथे लढत दिलेली नाही अजून काय पण. आणि एक धाव पूर्ण होते. एक धावेने धावसंख्यात भर पडते. किती झाले थोडं 1 मिनिट पंच 1 मिनिट थांबवायचं 1 मिनिट फक्त. बॉल किती दिला बॉल 3
चार चार. आणि रन किती झालेत इथे स्कोरर नव्हता. पाच पाच. सात सात. किती झालाय सहा. सात सात. सहा. चला सॉरी या ठिकाणी स्कोरर नव्हता थोडस आम्ही त्यासाठी माफी मागतो. चला पुढचा चेंडू टाकण्याचे सज्ज आणि हा लेग बिफोरचे अपील या ठिकाणी पंचाने दात फेटाळलेले नावाजलेले पंच आहेत. पंचाने दात फेटाळलेले मला तो चेंडू स्टंप सोडून चालला होता बाहेर पण पंचाने नॉट आउट दिलेला आहे. परंतु एक धाव चोरलेली आहे. लेग बायच्या रूपात एक धाव भेटलेली आहे. संघाची धावसंख्या पोहोचली 7 वर. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी नितीन वैती यांच्याकडून पाहायला भेटते आपल्याला. चला पुढचा चेंडू मात्र उंच असा मारण्याचा प्रयत्न. एकच धाव भेटेल. एक धावेने धावसंख्या पोहोचते ती 8 वर. आणि मला वाटतं पहिले षटक संपलेलं आहे. ऑपॉर्च्युनिटी गेलेली आहे. नितीन वतीला चांगली संधी होती. एक विकेट घेतली असती तर निश्चित 21 रुपयाचा हकदार झाले असते ते. पण ती संधी गमावलेली आहे. पंचाने थोडी साथ दिली असती तर निश्चित 21 रुपये भेटले असते. आणि रवी पाटील तुम्हाला सुद्धा संधी आहे 1001 लक्ष्मण भंडारी यांच्याकडून. विकेटसाठी 1001 रुपयाची रोख रक्कम आपल्याला या ठिकाणी भेटेल विकेट घेतल्यावर. पहिल्या षटकांतर धावसंख्या येते बेनबाद 8. या स्पर्धेचा लीग मॅचचा शेवटचा सामना लवली ग्रुप वर्सेस दियान व काव्यांश यामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. रवी पाटील पहिला चेंडू टाकण्याचे सज्ज. रवी पाटील हा चांगला पोल केलेला आहे. थोडा झेलचा प्रयत्न होता परंतु त्याच्या डोक्याच्या वरून गेलाय. फाईन लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण ते दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केलेली आहे. तिसरी धावसाठी प्रयत्न आहे आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 3 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 11. तर मात्र स्ट्राईक वरती येतो अभय. कालच्या दिवशी चांगली कामगिरी केली होती आपल्या फलंदाजीमध्ये. चांगले चौकार षटकारची आतिषबाजी पाहायला भेटली होती त्याच्या बॅटमधून आपल्याला. दोन पुढचा चेंडू टाकण्याचे सज्ज गोलंदाज रवी पाटील नावाजलेले गोलंदाज आहे. परत एकदा उंच मारण्याचा प्रयत्न. चेंडू काय बॅटवरती आलेला नाही. निर्धाव असे डॉट चेंडू. सूर्य कशी कामगिरी या ठिकाणी आज पाहायला भेटते. काल थोडेसे एनर्जी ड्रिंक जास्त झाली होती जेणेकरून 107 धावा आल्या होत्या त्याला आपल्या तिसऱ्या सामन्यामध्ये. परंतु आज चांगली गोलंदाजी पाहायला भेटते त्यांच्याकडून. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. पुढचा चेंडू रवी पाटील मात्र चांगला पोल केलेला आहे आणि हा झेलचा चांगला चान्स होता. झेल सुटलेला आहे सुशील याच्याकडून. एक जीवनदान भेटतोय अभय यांना. एक धाव भेटलेली आहे. एक जीवनदान सुद्धा भेटले. बघा जीवनदानचा कितपत फायदा उचलतात ते अभय. रवी पाटीलला चांगली संधी होती 1001 भेटले असते पण तुझं सुशील यांनी थोडासा नाराज केलेला आहे त्यांना. काय हरकत नाही अजून सुद्धा आपले चेंडू शिल्लक आहेत. परत एकदा उंच मारण्याचा प्रयत्न राहुल जाधव आणि खराब क्षेत्ररक्षण.
आणि हा लेग बिफोर आणि विकेट घेतलेली आणि 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा भेटलेलं आहे त्यांना. एक आता अभयची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज चाललाय तो डेनिस. या ठिकाणी सुशील मोठेला एक संधी आलेली आहे. अगर तुम्ही एक झेल पकडला किंवा चौकार अडवला तर तुम्हाला भावेश वैतीकडून 1000 रुपयाचा पारितोषिक येईल. गुगल पे लगेच. सुशील मोठेला संधी आलेली आहे भावेश वैतीकडून. जर तुम्ही झेल पकडला किंवा चौकार अडवला बाउंड्रीवर तर तुम्हाला 1000 रुपयाचा पारितोषिक भेटेल. भावेश वैती आणि जितू पाटील विकेट किपर जर त्यांनी झेल पकडला कुठचाही तर त्यांना जितू पाटील कडूनच 1000 रुपयाचा पारितोषिक भेटेल. त्यांना सुद्धा संधी आहे. जितू पाटील कडून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि लक्ष्मण भंडारी यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे ते. आणि सुशील मोठे यांनी जर कॅच सोडला तर लक्ष्मण भंडारी यांच्याकडून 5000 रुपयाचे पारितोषिक भेटेल. सुशील मोठेला मात्र चांगली संधी या ठिकाणी. सुशील मोठे याला ना बक्षिसाची या ठिकाणी भडीमार होतो त्यांच्यासाठी. तुम्ही चौका अडवा तरी तुम्हाला बक्षीस, तुम्ही कॅच पकडा तरी तुम्हाला बक्षीस, तुम्ही कॅच सोडा तरी तुम्हाला बक्षीस. आणि या ठिकाणी 2 षटकांतर धावसंख्या ते 16. एक गडी बाद 16 2 षटकांतर. थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल आणि सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली. प्रथम नितीन वैतीकडून त्यानंतर रवी पाटील यांच्याकडून. नावाजलेले खेळाडू आहेत ते, वरिष्ठ खेळाडू आहेत. एकेकालचे खूपच गाजलेले खेळाडू आहेत ते. भरपूर असे टुर्नामेंट गाजवले त्यांनी. 1 हँडेड सामने जिंकवलेले आहेत. रवी पाटील, नितीन वैती, संजय पाटील असे नावाजलेले खेळाडूचा समावेश आहे या संघामध्ये लवली ग्रुपमध्ये. थोडासा मैदानामध्ये पाऊस पडलेला आहे आणि जेवणाची सोय झालेली आहे. या ठिकाणी जेवण घ्यायचं आहे. घमघमीत असा या ठिकाणी सुगंध चिकनचा या कॉमेडी बॉक्स मध्ये येतोय. लवकरात लवकर त्याचा लाभ घ्यायचा आहे. चला त्यामध्ये वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा षटक घेऊन येतो तो गोलंदाज नितीन वैती. सज्ज होतो ओव्हर द विकेटचा मारा. 4-5 बॉलिंग रनअप आणि हा उंच असा फटका. बघू झेल होतो का, परंतु झेल नाही झालेला आहे. एक संधी होती जितू पाटीलला ती गमावलेली आहे. निश्चित एक डाय मारली असती तर झेल पकडला असता 1000 रुपयाचं पारितोषिक भेटलं असता, परंतु असं काही घडलेलं नाही. आणि 2 धावा पूर्ण केलेले आहेत. एक जीवनदान भेटतो या ठिकाणी राहुल जाधव यांना. 2 धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. एक गडी बाद 18. 13 चेंडूचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. पुढचा चेंडू ब्लॉकर मध्ये चेंडू चांगला फटका असा मिड विकेटचे चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. ये लगा BSNL चौका. आणि तो चौकार येतोय राहुल जाधव यांच्या बॅटिंगमधून. आपल्या या संघाचे कर्णधार आहेत दियार व कायवांश या संघाचे कर्णधाराची खेळी या ठिकाणी खेळताना आपल्या संघासाठी चौकार ठोकलेला आहे. या चौकारच्या साहाय्याने त्यांचा वैयक्तिक धावसंख्या झालेली ती 15 धावसंख्येवरती नाबाद खेळी करतात आपल्या संघासाठी. आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 22 वर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज नितीन वैती. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेले आहेत. 2 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केलेल्या आहेत. जेवणाची सोय झालेली आहे. प्रेक्षक प्रत्येक संघाचे खेळाडू या ठिकाणी प्रमुख पाहुणे सगळ्यासाठी जेवणाची सोय आहे. त्यांनी जेवण घ्यायचंय. परत एकदा चांगला स्ट्रेट ड्राईव्ह. चेंडू निश्चित सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावा करिता. अतिशय सुरेख अशी कामगिरी करताना पाहायला भेटतो फलंदाज राहुल जाधव. चौकार ठोकलेला आहे. दुसरा चौकार सलग चौकार. या चौकारच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 26 वर. एक गडी बाद 26. थोडासा महागडा षटक पाहायला भेटतो नितीन वैती. पुढचा चेंडू चौथा चेंडू उंच असा लॉफ्टेड शॉट. हा चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर जातोय
आर पार सीमा पार गगनचुंबी षटकार. या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 32 लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय सुरेख अशी कामगिरी करतोय. कप्तानी पारी या ठिकाणी खेळताना पाहायला भेटतोय फलंदाज राहुल जाधव आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू फुलटॉस लो फुलटॉस होता. चांगलाचा फटका. रवी पाटील त्याच्या खाली येतोय परंतु नाया चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून परत एकदा आर पार सीमा पार षटकार. अतिशय सुरेख अशी कामगिरी करताना पाहायला भेटतो राहुल जाधव. षटक संपलेलं आहे. नाही अजून एक बॉल बाकी आहे. 5च बॉल झालेत. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, तिसऱ्यावरती चौकार, 5च्या वरती षटकार आणि 5च्या वरती षटकार. 5 झाले. 5. एक बॉल बाकी आहे. बरोबर ना. एक बॉल बाकी आहे ना. शेवटचा चेंडू टाकण्याचे सज्ज नितीन. परत एकदा उंच असा फटका. हा सुद्धा चेंडू सीमारेखेच्या बाहेर. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार ठोकलेले आहेत. आउटस्टँडिंग बॅटिंग राहुल जाधव यांच्याकडून आपल्याला पाहायला भेटते. राहुल जाधवचा वैयक्तिक स्कोर झालेला आहे तो 3 षटकांतर धावसंख्या पोहोचली ती 44 वर. 15चा रन रेटनी या धावसंख्या उभारण्यात आलेल्या आतापर्यंत. राहुल जाधवचा वैयक्तिक स्कोर आहे तो 37 धावसंख्येवरती नाबाद आउटस्टँडिंग बॅटिंग. त्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकाचा समावेश. सुरेख अशी फलंदाजी. कप्तानी पारी खेळताना आपल्या संघासाठी. त्यानंतर नवीन गोलंदाज येतोय देवदत्त पाध्ये. मात्र चेंडू निश्चित वाईट असेल. लेग स्टंपच्या बाहेर. अतिरिक्त धावा भेटेल वाईटच्या रूपात. धावसंख्या पोहोचली ती 45 वर. सरासरी 15च्या रन रेटने या धावा उभारण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत. त्यामध्ये मोलाचा वाटा म्हणजे सिंहाचा वाटा म्हणजे म्हणावं लागेल राहुल जाधव. 37 धावा एकट्याच्या या 45 धाव्यामध्ये. परत एकदा आता मात्र निश्चित झेल होईल आणि हा झेल पकडलेला आहे आणि गडी बाद होतोय. डेनिस बॅक टू द पवेलियन. दुसरा गडी बाद. 45 धावसंख्येवरती दुसरा गडी बाद होतोय. बॅट्समन लवकर पाठवायचंय. बॅट्समनला पहिलेच पॅड बांधायला सांगा. देवदत्त यांनी पहिल्याच चेंडूवरती पहिला गडी बाद करण्यात यश आलेलं आहे त्यांना. क्लासेन नवीन फलंदाज. डॅनिसची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज क्रीज वरती येतो तो क्लासेन. लवकर लवकर घाई करायचे. धावत धावत फटाफट फास्ट. चला क्लासेन लवकर घाई करायचे प्लीज. वेळ झालेला आहे भरपूर. देवदत्त आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना विकेट घेतलेला पहिल्या चेंडूवरती. क्लासेन स्ट्राइक घेईल. राऊंड विकेटचा मारा. दुसरा चेंडू उंच मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे आणि वाईटच्या रूपात एक धाव भेटलेले. धावसंख्या पोहोचते ती 46 वर. 46 धावा झालेल्या आहेत. एकच चेंडूचा खेळ झालेला आहे या चौथ्या षटकामधला. सलग दुसरा वाईट या षटकामध्ये पाहायला भेटतो देवदत्त कडून. विकेट सुद्धा भेटलेली आहे ती सुद्धा डेनिसची. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज देवदत्त. स्ट्राइक वरती क्लासेस. हा उंच असा फटका. लॉफ्टेड शॉट. खेळाडू त्याच्या खाली येतोय परंतु 1 बाउन्स चेंडू सीमारेखेच्या बाहेर. 4 धावा. वैयक्तिक खातं उघडलेलं आहे क्लासेने आपला आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 50 पूर्ण झालेले आहेत.
परत सज्ज होतो गोलंदाज देवदत्त क्लासेस स्ट्राईक वरती. चौकार ठोकलाय आपला आणि हा परत एकदा फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे कुठचाच खेळाडू मला वाटतं नाही, गॅप मध्ये खेळलेला आहे आणि हा जातोय चेंडू. 2 धावा पूर्ण घेतोय तिसऱ्या धावासाठी. तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 3 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 53 वर. 2 गडी बाद 53 धावा. निश्चित हा सुद्धा हायएस्ट स्कोर होईल आजच्या दिवसाचा. आतापर्यंत 53 धावा या ठिकाणी आलेल्या अजून सुद्धा. परत एकदा उंच मारा. आता मात्र चांगला कमबॅक करताना गोलंदाज देवदत्त. डॉट चेंडू निर्धाव जातो. 37 धावावरती नाबाद या ठिकाणी राहुल जाधव. आउटस्टँडिंग बॅटिंग आपल्या खेळीमध्ये. 3 षटकार 2 चौकार. 37 धावावरती नाबाद. अतिशय सुरेख अशी खेळी. परत एकदा उंच असा फटका. चौथा षटकार आर पार सीमा पार षटकार. चौथा षटकार पाहायला भेटतोय. त्यांना माहिती आहे हा मस्ट विन गेम आहे. यामध्ये कुठच्याही परिस्थितीत आपल्याला जिंकावं लागेल जेणेकरून आपल्या पुढच्या फेरीत प्रवेश होईल. आणि तसेच अशी कामगिरी करताना 43 धावावरती नाबाद. 7 धावा फक्त पाहिजे त्यांना हाफ सेंचुरीसाठी. या स्पर्धेची पहिली हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला भेटेल निश्चितच. 7 रन दूर आहेत फक्त आपल्या या अर्धशतक पासून. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज देवदत्त. शेवटचा चेंडू मात्र चांगला चेंडू. ब्लॉकर मध्ये चेंडू होता. फॉलो मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु चोरटी धाव घेतली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि षटक संपलेलं आहे. आणि 4 षटकांतर धावसंख्या पोहोचते ती 60. 2 गडीच्या मोबदल्यात 60 धावा आणि त्यामध्ये 44 धावा नाबाद. आउटस्टँडिंग बॅटिंग. 44 धावा एकट्याच्या राहुल जाधव कॅप्टन कर्णधार आहेत या संघाचे. 44 धावा फक्त 6 धावा पाहिजे त्यांना या हाफ सेंचुरीसाठी. निश्चित एक षटकाराची अपेक्षा आहे आम्हाला सुद्धा आणि प्रेक्षकाला सुद्धा. हॅलो मुकेश कांबळे जिकडे कुठे असतील इकडे यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मुकेश कांबळे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. चला शेवटचा षटक घेऊन येतोय तो. तुझी घाई करायची प्लीज. पंचांनी लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. अजून आपल्याला 4 सामने खेळवायचे आहे नंतर. चला आणि शेवटचा षटक घेऊन आलाय तो जितू पाटील. स्ट्राईक वरती येतो राहुल जाधव. आता मात्र चांगला चेंडू निर्धाव होते. चेंडू काय बॅटीवरती आलेला नाही. निर्धाव होते. डॉट चेंडू. चांगली सुरुवात या शूट. परत एकदा पुल केलेला आहे. निश्चित 1 धाव पूर्ण होईल. चांगला फील्ड करतोय तिकडे. 1 धाव. दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न आहे. तिसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 3 धावेने धावसंख्या पोहोचते ती 63. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडीच्या मोबातल्या आता 63 धावा या ठिकाणी पाहायला भेटतात. चांगला विशाल असा स्कोर. लॉफ्टेड शॉट पुल केलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. नितीन वैद्य त्याच्या खाली येतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जेणेकरून 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव सुद्धा निश्चित पूर्ण होईल. 3 धाव पूर्ण झालेल्या आहेत. 3 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 66. लॉस ऑफ 2 विकेट. 66 2 गडीच्या मोबदल्यात. जितू पाटील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. परत एकदा चांगला हलक्यात खेळून काढलेल्या लेगच्या दिशेने.
आणि रनआउटचा या ठिकाणी अपॉर्च्युनिटी होती ती गमावलेली आहे जितू पाटील यांनी आणि 2 धावा घेतलेल्या आहेत 2 धावाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 68. जेवण घ्यायचं आहे सगळ्यांनी लवकरात लवकर जेवण घ्यायचं आहे प्लीज. जेवण संपत आलंय शेवटचे 10 प्लेट उरलेले आहेत. कोण आहे ते 10 लवकर या. 9 पाहिजेत 9. थोडासा इथे काहीतरी मिस्टेक झाली होती. 68 68 राहुलचे 41 म्हणजे हा उंचाचा फटका निश्चित हा सीमारेखेच्या बाहेर आर पार सीमा पार. चौकार का षटकार. चौकार. 45 झालेले आहेत अजून 5 धावांची गरज. थोडासा इथे काहीतरी लिहिताना काहीतरी चुकी झाली होती ती सुधारलेली. आता फक्त 5 धावांची गरज आणि धावसंख्या पोहोचते ती 72 वर. शेवटचा चेंडू आणि राहुलला पाहिजेत 5 धावा. संघाची धावसंख्या पोहोचली ती 72. शेवटचा चेंडू जितू पाटील सज्ज होते ओव्हर द विकेटचा मारा. 4-5 पावांचा बॉलिंगचा रनअप. राहुल जाधव हा मला वाटते निश्चित नो बॉल फ्री हिट. मला वाटते फ्री हिट अतिरिक्त धावा भेटेल 9च्या रूपात. आता या चेंडूवरती आउट होण्याची भीती नाही. 5 हा उंच मारण्याचा प्रयत्न जितूने चांगला त्यांना एक सपोर्ट केला होता पण त्याचा काहीतरी फायदा उचलता आला नाही. 45 ची खेळी खेळलेली आहे अतिशय आक्रमक खेळी आपल्या संघासाठी. 72 धावा उभारण्यात आलेल्या आहेत. 73 धावांचं आव्हान या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी. हा सामना जिंकण्यासाठी 73. मी सगळ्यांना निवेदन करून या ठिकाणी जेवण घ्यायचं आहे. जेवणाच्या सोयी त्या ठिकाणी उत्तम अशी केलेली आहे. सगळ्यांनी जेवण घ्यायचं आहे त्वरित. या ठिकाणी जेवणाची सोय झालेली आहे. लवकरात लवकर जेवण घ्यायचं आहे वेळ न घालवता. दिव्यानंद काव्य संघाने बघूया दिव्यानंद काव्य संघ किती पर्यंत रोखू शकतोय लवली संघाला आणि लवली संघ किती षटकामध्ये तो पार करू शकतो.
सलामीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. सलामीचे फलंदाज जात आहेत ते रवींद्र पाटील आणि नितीन वैती. सलामीचे फलंदाज आहेत नितीन वैती आणि दोन्ही संघ मालक आहेत लवली संघाचे, नितीन वैती आणि रवींद्र पाटील. लवली संघाकडून सलामीचे फलंदाज रवींद्र पाटील आणि नितीन वैती. 73 रनाचं टार्गेट दिलेलं आहे. 73 रनाचं 74 रन बनवायचे आहेत. दिव्यानंद काव्य संघाने आपल्या फलंदाजी 73 रन बनव आणि 74 रन बनवायचं आव्हान केलंय ते लवली संघाला. मला वाटतं स्ट्राईकला आहेत ते रवींद्र पाटील. लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सामन्याला वेळ घालू नका. बरेच सामने अजून खेळवायचे आहेत. आणि दिव्यानंद काव्या संघाकडून प्रथम गोलंदाजी करतील ते मला वाटते राज आहे. छोटी मूर्ती आणि कीर्तिमान असलेले गोलंदाज आहेत दिव्यानंद काव्या संघाचे. पाहूया रवींद्र पाटील त्यांचा कसा सामना करतायत. असा हराभरा असा नजारा स्टेडियमचा, VPN स्टेडियम भोईदापाडा. आणि जेवणाची व्यवस्था केली आज फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा प्रीमियर लीग मध्ये आयोजक प्रथमेश पाटील. तर यात सर्व प्रेक्षकांनाही जेवणाची संधी आहे, तर प्रेक्षकांनी सुद्धा जेवून घ्यायचं आहे. पहिला चेंडू राजांचा आणि चांगला असा चेंडू बनावा लागेल राजांचा. रवींद्र पाटील यांना काय तो समजला नाही. चेंडू निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव जातोय राजांचा. रवींद्र पाटील यांना काही समजलं, त्यांना वाटलं का हा वाईटच्या दिशेत जातो, परंतु चेंडू फेल होता आणि पुन्हा मारण्याचा प्रयत्न रवींद्र पाटील यांचा. आणि आता मात्र चांगला चेंडू राज यांचा बनावा लागेल. आउट झालेले आहेत. पंचांनी झेलचित पात केलेला आहे. जितू पाटील, मला वाटते जितू पाटील जाते आता फलंदाजीसाठी. जितू पाटील 0 धावसंख्या. पहिला गडी बाद होतोय लवली संघाचा रवींद्र पाटील यांच्या रूपाने. चांगला चेंडू होता. आता मात्र धडाडीचे फलंदाज लवली संघाचे षटकार मास्टर जितू पाटील जात आहेत. पाहूया किती षटकार मारतात आपल्या संघासाठी. चांगला असा संघ समोरचा आहे. हलक्यात घेऊन फायदा नाही समोरच्या संघाला. रंग नवा हा खेळ सुरेंद्र जाधव यांच्याकडे 5,000चं पारितोषिक लागलेलं आहे. जितू पाटील यांच्यासाठी राजांचा तिसरा चेंडू. पुढला चांगला चेंडू होता. नाही आउट नाही आला. जितू मात्र 5,000च्या नादात 0 बाद झालेले आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी तो सुशील मोठे.
लवकरात लवकर गाडी घ्यायची आहे. कमिटीची पोरं राज यांचा पुढचा चेंडू सुशील, नवीन फलंदाज सुशील जितू यांची जागा घेण्यासाठी आलेले सुशील. चांगला असं गोलंदाजी प्रश्न पाहायला भेटतंय ते राज यांच्या मार्फत. अजूनही एकही धाव संख्या नाही झाली आणि गाडी बाद झाले ते 2. लवली संघाची खराब अशी परिस्थिती पाहायला आपल्याला इथे भेटत आहे. पुढचा चेंडू राज यांचा पाचवा. चांगला टटल चेंडू बघूया क्रॅसन काय करतोय आणि आज चांगला झेल आपल्या गोलंदाजाचं चांगलं प्रदर्शन दाखवत राज. आतापर्यंत त्यांनी 0 धाव दिली आणि गडी बाद केली ती मात्र 3. धाव संख्या आहे 0 आणि गडी बाद आहे ते मात्र 3. खराब अशी परिस्थिती लवली संघाची. पुन्हा एकदा राज यांचा चेंडू. आता मात्र 1 धाव समाधान म्हणावं लागेल देवदत्त पाध्ये यांना. धावसंख्या आहे ती 1, गडी बाद मात्र 3. चांगलंच गोलंदाज प्रदर्शन पाहायला भेटलं ते राज यांच्याकडून. हॅलो, जेवणाची व्यवस्था कमिटी मार्फत करण्यात आलेली आहे. तरी सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंनी आलेल्या पाहुण्यांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. जेवणाला सुरुवात झालेली आहे. कृपया सर्वांनी जेवून घ्यायचं आहे. आता मात्र सागर मामा प्रीतमचे मामा म्हणजे आमचे सागर मामा गोलंदाजीसाठी आले. ते नितीन यांना मारा करतील. चांगला चेंडू होता सागर मामांचा. नितीन वैद्य यांना काही समजला नाही. स्टंप मला व्यवस्थित कराव्या. पुढचा चेंडू सागर यांचा. चांगला चेंडू सागर यांचा. चांगला चेंडू बनावा लागेल. नितीन यांना काही जुपर समजला नाही. धावसंख्येत काही भर नाही. धावसंख्या येते 1. 3 गडी बाद 1. खराब अशी स्थिती लवली संघाची. उंचावलेला चेंडू पाहूया. झेल होते मात्र डेनिस तिच्यावर आणि डेनिस मात्र झेल घेण्यात पटाईत असल्यामुळे झेल काही सोडू शकत नाही. आणि आता मात्र नितीन वैती 0 बाद. ते राजेश पाटील दोन्ही फलंदाज 53-54 वर्षाचे.
50 पार केलेले दोन्ही फलंदाज आता सामना करतील ते सागर मामा यांचा. दोन्ही फलंदाज हे वरिष्ठ फलंदाज, एकेकालचे ACDC चे नावाजलेले गोलंदाज फलंदाज आहेत ते. चांगला चेंडू, राजेश पाटील यांना काही समजलं नाही. चांगलं प्रदर्शन दाखवत आहेत गोलंदाजीचा दिव्यांग काव्यान संघ. पुन्हा एकदा सागर मामा सज्ज आपल्या गोलंदाजीसाठी आणि रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न राजेश पाटील यांचा, परंतु एकच डाव डिक्लेअर आहे तिकडे. सागर मामा यांची चांगली गोलंदाजी प्रदर्शन पाहायला भेटलं. चांगला चेंडू होता, आता मात्र उंचावला चेंडू. एक धाव करण्याचा प्रयत्न होता, परंतु देवदत्त राजेश पाटील यांनी नाकारलेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 2 आणि 4 गडी बाद. धावसंख्या इथे 2. खराब असं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. एक लवली संघ यांच्याकडून. हॅलो, कमिटीचा कोण मेंबर असेल तर कृपया स्टेजवर यायचं आहे. कमिटीचा मेंबर कृपया स्टेजवर यायचं आहे. कमिटीचं काय इकडे तालमालच दिसत नाहीये. बॉलरचं नाव काय आहे? गिरीश. खराब असा चेंडू वाईट घोषित करतात पंच. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 4. फलंदाजासाठी लवली संघासाठी एक आव्हान आहे की 40 रन बनवले तर 5,000चं पारितोषिक आहे लक्ष्मण भंडारे यांच्याकडून. जर 40 धावा केल्या 5 षटकामध्ये तर लक्ष्मण भंडारे यांच्याकडून 5,000चं पारितोषिक लागलेलं आहे लवली संघासाठी. चोरटी धाव घेतलेली आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या ती 5. 4 गडी 5 6. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या ती 6. वाईट चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 7. जर दोन्ही फलंदाजांनी कोणी षटकार मारला तर 1,000चं पारितोषिक सुरेंद्र जाधव यांच्याकडून देण्यात येईल. चांगलीशी संधी आहे. षटकार मारला 1,000चं पारितोषिक 10. चांगला चेंडू होता. बोल्ड झालेला आहे. पुन्हा एकदा गिरीश मारा करते. डेव्हिड यांच्यासाठी डेव्हिड लिहू.
थांबा एक मिनिट. डॉट गेला डॉट. गिरीश पुन्हा गिरीश डेव्हिड यांच्यासाठी चांगला टटल चेंडू आणि आता मात्र सीमारेषे पार जातोय. पहिला चेंडू सीमारेषे पार जातोय गुड्डू यांच्या रूपात. धाव संख्येत भर पडली. धाव संख्या झाली ती तिसऱ्या षटकातला पुढचा चेंडू गिरीश यांचा. शेवटचा चेंडू आहे मला वाटतं गिरीश यांचा. चांगला टटलचा प्रयत्न आणि आता चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तिकडून डेनिस यांच्याकडून. डॉट चेंडू. धाव संख्या ती 5 गडी बाद 11. आता मात्र 11 धाव संख्या झाले. ओव्हर 3 झालेले आहेत. चौथं षटक आहे ना. हा ओव्हर. आता मात्र अभय आले आहेत. पहिल्यांदा गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला भेटत आहेत अभय यांच्याकडून. दिव्यांग काव्य संघाकडून पाहूया अभय किती धाव्यावर रोखू शकतात. पहिला चेंडू खराब चेंडू. पंच वाईट घोषित करतायत. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 12. षटकार मारला तर सुरेंद्र जाधव यांच्याकडून 1000चं पारितोषिक राजेश पाटील यांना. चांगलं क्षेत्ररक्षण होतं गिरीश यांच्या मार्फत. धावसंख्येत भर. धावसंख्या व्हायची 13. 5 गडी बाद 13. पुढे अभय. डेव्हिड यांचा मारायचा प्रयत्न आहे परंतु एक धाव घेण्यास सफल झाले. पाहूया दुसरी धाव घेत आहेत का. एकच धाव समाधान मानतायत डेव्हिड. अभय आपलं वैयक्तिक पहिलं आणि सामन्यातही पहिलं षटक टाकत आहेत. चांगलं गोलंदाजी प्रदर्शन पाहायला भेटत अभय यांच्याकडून. पुढचा चेंडू अभय यांचा राजेश पाटील यांच्यासाठी. आता मात्र उंचावलेला चेंडू. एक धाव घेण्यास सफल झालेले आहेत. धावसंख्या ती 15. 5 गडी बाद 15. कमिटीचे माणसं फक्त चाकणं घेऊन जात कामाचे आहेत. दुसरं काय काम तारच नाही इकडे. फक्त खाण्यापिण्याच बघतात काय. चांगला चेंडू आणि पंचाने नो घोषित केला आणि फ्री हिट आहे. डेव्हिड यांच्यासाठी चांगली संधी आली आहे फ्री हिटची. डेव्हिड एक काय 6 मारले. सुरेंद्र जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे आणि हा फ्री हिट आहे. सुवर्ण संधी आहे डेव्हिड यांच्यासाठी आणि फ्री हिट आहे त्याच्यामुळे काय होऊ शकत नाहीये. होती ना. चांगलं प्रदर्शन पाहायला भेटत आहे दिव्यांग कावा संघाकडून. गोलंदाजीचं एकेकालचे नावाचे फलंदाज अभय आता मात्र गोलंदाजी करतायत आणि गोलंदाजी सुद्धा चांगलं आपलं प्रदर्शन दाखवत आहेत अभय. आणि आता मात्र पंचांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत.
आणि षटकही संपलेलं आहे. शेवटचे षटक आहे. बघूया शेवटचे षटक कोण हे करता येते. 18 धाव संख्या झाले. 5 गडी बाद 18. शेवटची ओव्हर आहे. पारितोषिक 5,000 पारितोषिक आहे. लक्ष्मण भंडारे यांच्याकडून हा कुठला चेंडू, नो चेंडू आहे आणि डाव घोषित आहे. 2 डावा 22+ मयूर कुनी आणि लक्ष्मण भंडारकडून फ्रीड आहे. बॉलरचं नाव सजीवन. मयूर कुनी आणि लक्ष्मण भंडारकडून 3 षटकार मारले तर 10,000 पारितोषिक लवली संघाला. आता डॉट झाला. संजीवन मारा करतील राजेश पाटील यांना. बघूया. आता मात्र 2 षटकार मारले तरी 10,000 पारितोषिक आहे. मयूर कुनी आणि लक्ष्मण भंडारे यांच्याकडून 2 षटकाराला 10,000 पारितोषिक लागलेलं आहे. पाहूया रिव्हर्स शूट मध्ये कुठं सरकार. पंच लास्ट बॉल.